स्वप्नांना दे पंख नवे, घराला दे रूप नवे। लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास 35% डिस्काउंट। सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बाचुळकर फर्निचर। छत्रपती शाहू स्टेडियम गेली कित्येक वर्षांपासून छत्रपती घराण्याकडे व केएससीकडे आहे, परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशासनाने ते ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला। आज शाहू स्टेडियम बचाव कृती समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली। यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आपली मते व्यक्त केली। काल कलेक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं काल बातमी पेपरला वाचली आम्ही केएससीच्या बाबतीत, आणि ती बातमी वाचल्यानंतर शिवाजी तरुण मंडळ आणि शिवाजी पेठेच्या वतीनं आम्ही आज मीटिंग आयोजित केली। त्या मीटिंगमध्ये शहरातले आणि आमच्या पेठेतले सर्व तालीम संस्था, क्रीडाप्रेमी जास्तीत जास्त संख्येने जमून ह्या केएससीवर जो निर्णय घेतला कलेक्टर साहेबांनी त्याच्या निषेधार्थ ही मीटिंग आयोजित केली होती। ह्या कोल्हापूर शहराला एक भस्मासूरचा राक्षस आमच्या इथं जन्माला आलेला आहे, तो दिलीप देसाई नाव आहे त्याचं। यांना मी या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो की कोल्हापूरच्या विकासाच्या आड जर यांनी परत जर अशा प्रवृत्तीनं जर काही गोष्टी केल्या तर त्यांना शिवाजी पेठेच्या स्टाईल आणि शिवाजी पेठेच्या वतीनं त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। केएससीचं जे ग्राउंड आहे शाहू स्टेडियम, हे शाहू स्टेडियम सरकारने घेण्याचा जो काही नियम आणि निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी केलेलं हे कृत्य आहे। या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि कोल्हापूरचे सर्वच खेळाडू असतील, तालीम मंडळं असतील, खेळाडूंचे हितचिंतक असतील, सर्व नागरिक असतील, या सर्वांची अशी इच्छा आहे की शाहू स्टेडियम हे केएससीकडेच राहिलं पाहिजे, कारण सरकारकडं लगत असणारं शिवाजी स्टेडियम आहे त्याची अवस्था काय आहे बघा, परंतु हे शाहू स्टेडियम अत्यंत चांगल्या पद्धतीनं केएससीनं हाताळलेलं आहे आणि शाहू महाराजांची नगरी आहे हो, शाहू महाराजांची प्रॉपर्टी आहे, त्यामध्ये हस्तक्षेप कुणी करू नये असं आम्हाला सर्वांना या ठिकाणी वाटतंय। आज शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं शिवाजी पेठेमध्ये कोल्हापुरातल्या सगळ्या तालीम मंडळांची खेळाडूंची बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की या ठिकाणी हे जे काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय रद्दबदल करावा। कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आपण निवेदन देऊन या गोष्टीला ताबडतोब स्टे मिळावा असं आवाहन करणार आहे आणि या चाललेल्या या सरकारमधल्या या जे काही नियम आणि केलेल्या घटना आहेत या पूर्णपणे चुकीच्या आहेत हे आम्ही पटवून देऊ आणि वेळ प्रसंगी या ठिकाणी मोर्चे निघतील, निदर्शनं होतील आणि आरटीआय कार्यकर्त्यांना इथून पुढच्या काळामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं आंदोलन केलं तर त्यांना त्याच पद्धतीनं धडासुद्धा शिकवू आणि वेळ प्रसंगी कोर्टाची लढाईसुद्धा कायदेशीर लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत। आणि माझी विनंती आहे सरकारला की ताबडतोब हा निर्णय रद्द करावा आणि खेळाडूंना दिलासा द्यावा, एवढीच मागणी आमची या ठिकाणी आहे। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसह संदीप शिरगुप्पे, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।